अच्छा बघ, आता तर कामं मिळाली, आपण म्हणजे तुला पॉप्युलॅरिटी मिळाली किंवा फेम मिळालं, बट रिजेक्शन्स आले मध्ये, म्हणजे असं झालं की फायनल झालं आणि मग परत की नाही आता नाही होते. हो, आलं होतं. मधल्या काळात काय झालं होतं माहिती, एक उगाच एक पेव फुटलं होतं सोशल मीडियामध्ये. मी सोशल मीडियावर तेव्हा ऍक्टिव्ह नव्हतो. म्हणजे साधारणतः फेसबुकवर असेल, पण फेसबुकला एक मर्यादा होती. जेव्हा इंस्टाग्राम आलं होतं 2014-15 तेव्हा मला खूप लोकांनी सांगितलं अरे इंस्टाग्राम आहे असं अकाउंट ओपन कर. हा, आणि तेव्हा त्या दरम्यान आहे ना, मी जे करत असलेले सिनेमे ते रिलीज नाही झाले. म्हणजे मी सिनेमे करत होतो, माझं काम चालू होतं, पण ते रिलीज नाही झालं. त्याच्यामुळे लोकांना माहित नव्हतं की मी काय करतो किंवा मी इंडस्ट्री सोडली की काय वगैरे, असं वगैरे लोकांना भास व्हायला. कारण मी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नव्हतो की इंस्टाग्रामवर, म्हणजे आपण अपडेट्सच नाही देत, तर माहितीच नाही कुठे काय. इंस्टाग्रामवर मी आता लॉकडाऊन पिरियड मध्ये मी ऍक्टिव्ह होतो. त्याच्या अगोदर तेव्हा पण तू काही पोस्ट करत नव्हता, जस्ट एक अकाउंट होतं. 2017 मध्ये आपण एकत्र काम करत होतो आणि त्याही वेळेला तू पण मला सांगायचीस, पण मी तुझं पण नाही इंस्टाग्रामवर. इनफॅक्ट तेव्हा ते इतकं न्यू होतं, जस्ट आपण अकाउंट ओपन करत होतो आणि ते कसं ऑपरेट करायचं काय ती पण आयडिया नव्हती खरं. आणि ह्याचा परिणाम असा झाला की मी मगाशी म्हटलं पेव फुटलं. लिस्टमध्ये काही लोक ज्यांना व्ह्यूज जास्त आहेत किंवा ज्यांना फॉलोअर्स जास्त आहेत त्यांना कास्ट करणं हा एक प्रकार सुरू झाला. आणि त्याच्यामुळे मला ते ओळखतायत, माझं काम त्यांना माहिती आहे, फॉलोअर्स नाही, दिली जाणारी भूमिका मी व्यवस्थित पार पाडू शकतो सगळ्याच बाबतीमध्ये. बरं, माझ्याबद्दल कुठली तक्रार नाही, काही नाही, किंवा तसं मी इंट्रोवर्ट असल्यामुळे फार कुठे तमाशा वगैरे काही संबंधच नाहीये, नॉट एट ऑल. मग असं असताना देखील तिथे मला मिळालेली भूमिका नंतर कळता नाही ती अमक्याला दिली का, अरे तू सोशल मीडियावर तू नाहीच, तुला फॉलोअर्सच नाही. असं सांगितलं गेलं. मला नंतर कळलं ती गोष्ट, म्हणजे हे ऍक्च्युअल रिझन मला खूप नंतर सांगण्यात आलं. हा, तेव्हा काहीतरी सांगितलं असेल की फिट नाही होते किंवा हे नाही होते, ते वर्कआउट नाही होते, असं काहीतरी सांगितलं जे रेग्युलरली आपल्याला सांगितलं की 2 दिवसांनी सांगू. आणि त्या आपल्याला पण कळतं बहुतेक सांगायचं नाही, पण फार विचारायचं. आणि असं बऱ्याच वेळेला झालं. आणि मला नंतर कळलं की अरे नाही, सोशल मीडियावर आपण नाही आहोत. आणि ह्या लोकांना सोशल मीडियावर जास्त फॉलोअर्स, खास करून इंस्टाग्रामवर जास्त फॉलोअर्स असणारे नट आणि नटी हवे आहेत. आणि नंतर मग काही मालिकांमध्ये मेन लीड सुद्धा ते त्यांना घ्यायला लागले होते, जे की फार भयंकर होतं. फारच भयंकर होतं की त्यांचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत आणि म्हणून त्यांना घ्या, पण त्यांना अभिनय किती येतो जाऊ दे, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण नंतर त्यांनाच त्याची उपरती आली, लक्षात आलं असं नसतं. आणि खरंच त्याच्यामुळे म्हणजे आता मी नवागडी नवराज्य शो जेव्हा मी स्वीकारला, बाय दॅट टाइम इंस्टाग्रामवर माझे फक्त 15चे काहीतरी फॉलोअर्स होते. म्हणजे ज्याचा चॅनलला काहीही फरक पडत त्यांना ऍक्टर हवा. म्हणजे आता ते पुन्हा सुरू त्यांच्या लक्षात आलं की सोशल मीडिया वगैरे ठीक आहे, त्याचा एक थोडासा फरक पडत असेल, पण याचा अर्थ अभिनय विसरून आपण त्यांना घेऊ हे काही कामाचं हे त्यांच्या लक्षात, करेक्ट स्टेप नाही हे त्यांच्या लक्षात आहे. त्याच्यामुळे आता ठीक आहे, आता मग मी सुद्धा सोशल मीडियाला फार कमी लेखत नाही, मी सुद्धा आता त्याला देतो तेवढा मान द्यायला पाहिजे, कारण शिकला पण मी शिकलो सुद्धा. आणि मग आपण लोकांच्या सतत संपर्कात असणं गरजेचं आहे. विथ इंस्टाग्राम स्टोरीज, with all due respect, everything is updated. So right now also I'm updated, so it's okay, I'm doing it now. But it's fine की सुरुवातीला जसं तू म्हटलीस मला नकार आले, तर मला नकार आले होते, त्याच्या मागची कारण ही होती. ओके, आता आपण खूप एंडला आलोय. सो लग्न झालं त्या पिरियडमध्ये तू कोणता शो करत होतास? आणि जनरली असं असतं की ऍक्टर्सचं जेव्हा लग्न होत असतं तेव्हा हा इश्यू असतो की अरे कन्सिस्टन्सी नाही आहे किंवा कामात. असं कधी असं झालं त्यावेळेला की म्हणजे लग्न ठरलंय पण तिकडून नकार येतोय किंवा असं काही नाही? माझं लग्न मुळात 2015 मध्ये माझं लग्न झालं. आणि सुरुवातीला माझे सासू सासरे त्यांचा याच गोष्टीला विरोध होता. सुरुवातीला आमच्या लग्नाला विरोध होता, कारण की तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात ना त्या फील्डमधल्यांचं काही खरं नसतं, अपडाऊन होत राहतात. आणि परत मग तुमचा होतावळा वेगळा असतो, ते काय मला पटणार नाही वगैरे वगैरे असं सगळं. पण नंतर त्यांनाच ती गोष्टी लक्षात आली की असं नाहीये. मी पाहून माझ्या घरचे पाहून सगळं शेवटी ते होकार दिलं आणि मध्ये फायनल लग्न झालं. बट मी कोर्टात लग्न केलं. मला ते
लग्न सोहळा तामझाम म्हणजे उगाच मला असं वाटतं की ते पैशाची विल्हेवाट आहे. माझं स्पष्ट मत आहे आणि माझं उलट सगळ्यांना सांगणं आहे, हा जर तुम्ही अंबानी असाल, अंबानीने बघितलं देन डू इट. अदरवाईज म्हणजे जर का तुमच्या एकूण मिळकतीमधील फक्त 0.1% जर का फक्त खर्च करावा लागणार असेल तुमच्या लग्नामध्ये तर बिंदास काही प्रॉब्लेम नाही. पण कर्ज काढून लग्न करणं, लग्न सोहळा करणं का तर आम्ही बघतो ना, मला पण तसंच पाहिजे. बॅड आयडिया. बरं मराठी लग्नामध्ये संगीत हा प्रकार नसतो, नवीन सुरू. इफ यू कॅन अफोर्ड इझिली देन डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. अदरवाईज म्हणजे जी गोष्ट आहे ना 3-5 हजारामध्ये होऊ शकते, त्याच्यासाठी उगाच लाखो खर्च करणं मला नाही वाटत. आणि ही गोष्ट मी माझ्या सासू सासऱ्यांना सांगितली की मी लग्न करेन तर मी कोर्टात लग्न करेन, तुमचं काय म्हणणं. माझे सासरे खूप खुश झाले, त्यांना तो निर्णय आवडला, ते पण व्यवहारी आहे. अरे व्हेरी गुड, चालेल म्हणून त्यांनी पण नंतर सपोर्ट दिलं. आणि त्यावेळेला मी कुठला शो नव्हतो, तेव्हा माझं सिनेमाचं शूट चालू आणि झालं. मग मी कोर्टात लग्न केलं अगदी साध्या पद्धतीने. आणि फक्त माझे जे खूप क्लोज रिलेटिव्ह आहेत त्यांना फक्त घरी बोलवलं आणि जेवणाचा कार्यक्रम झाला. का तर सगळ्यांना सांगावं की मी असं असं बस. आता ना आपला एक सेगमेंट आहे ज्यात मी 3 म्हणी, आपल्या ज्या मराठी म्हणी आहेत त्याचं फर्स्ट हाफ मी म्हणेन आणि तुला ते कम्प्लीट करायचं. तर माझी एक अट, तू न वाचता त्यामुळे मला बोलून दाखवायचं. तू पण न वाचता मला त्या म्हणी बोलून दाखवायचं, उर्वरित भाग मी बोलून दाखवू. कारण मला माहिती बिना एकही म्हण पाठ नाही. आय विल प्रूव्ह इट रॉंग आत्ताच. लेट्स सी. आणि ती कम्प्लीट केल्यानंतर त्याचा अर्थ सांगायचा. ठीक आहे. लेट मी आलिया भोगासी. त्याचा अर्थ काय म्हणजे आता काय दुसरा काही पर्याय नाहीये, हे करावंच लागणार. हे भोग समजूया, करूया. म्हणजे आता तुला इथे बसणं नाही, मी आवडीने करतो. मला खरं तर खूप आनंद झाला वीणा जेव्हा तू मला सांगितलं तुझं नवीन पॉडकास्ट चॅनल तू सो हॅपी अँड रिअली आय ऍक्च्युअली वॉज विलिंग टू बी अ फर्स्ट बरोबर काय म्हणतो आपण गेस्ट ऑन युअर शो. ठीक आहे, ते घडलं नाही, बट इवन दो आय एम सो हॅपी. थँक्यू सो व्हेरी मच. ती म्हण इथे लागू नाही. ओके. उथळ पाण्याला खळखळाट. मीनिंग काही लोक असतात. आता पुढे असं पण आहे, गहिरे पाणी संत. उथळ पाण्याला खळखळाट, गहिरे पाणी संत. म्हणजे काही लोक असतात ना की जे खूप असे उथळ असतात, म्हणजे ना त्यांचं कॅरेक्टर काही सांगताच येत नाही. किंवा एखादा कोणी सहज सांगू शकतो की काय नाही उथळ आहे, काही नाही, एम्प्टी वेसल्स मेक्स मच नॉइज. फार काही नाही, नुसता बडेजावपणा किंवा अकांड तांडव करण्यामध्ये बडी बडी बातेवर. आणि गहिरे पाणी सांगतात जे फार विचारशील असतात, बुद्धिजीवी असतात, ते फार बोलत नाही, त्यांची कृती जास्त. राईट. आणि स्वतःचं ठेवायचं जातो, दुसऱ्याचं पाहायचं वापर. असं तर खूप आहेत ना याचं मीनिंग. ऑब्व्हियसली म्हणजे स्वतःचं ठेवायचं जातो. दुसरं म्हणजे आपण दुसऱ्याला नावं ठेवून मोकळे होतो. अरे बघ, हे बघ, ते बघ, तुझी मुलगी बघ, तुझा पोरगा बघ. पण त्यांना हे नाही लक्ष देईल की अरे ठीक आहे आता तुला मुलबाळ नाही, पण तुलाही नंतर मुलबाळ होईल, ते जेव्हा होईल तेव्हा ते कसं वागेल. दुसऱ्यांच्या चुका दाखवायच्या पण आपल्या नाही मोजायच्या. सो यू हॅव वॉन द कॉन्टेस्ट. पण ह्याची एक अट होती की जर तू एखादी म्हण कम्प्लीट नाही केली तर एक गाणं किंवा एक कविता तू आम्हाला ऐकवायची. आता तू जिंकलायस तरी आम्ही तुला संधी देतो की तू आम्हाला गिफ्ट हॅम्पर पण मिळेल. पण आता नाही, आधी आम्हाला एखादी. ऍक्च्युली कश्यप उत्तम गातो, तो कंपोज पण करतो, त्यामुळे प्लीज मी गातो. मग कविता नाही, कविता तर मला अजिबात कवितेमध्ये मी ढळ. मग एक गाणं. बिकॉज जेव्हा हा फ्री असतो तेव्हा मी तुझे व्हिडिओज पाहिलेत की तू काही ना काही कंपोज करत असतो. सो एखादं आमच्यासाठी होऊन जाऊ दे. जादूगर तेरे नैना दिल जाएगा बच के कहाँ, रुक जाऊं झुक जाऊं तेरा मुखड़ा में देखूं जहां. जादूगर. वा 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 वा, नाईस. तर आता ह्याच नोटवर
आपण आपला हा पॉडकास्ट संपूया. थँक्यू सो व्हेरी मच तू वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच टू एंटायर टीम. खूप छान, आणि मला खूप छान वाटलं त्याची गप्पा मारून. आपण अशा खूप गप्पा मारतो, पण आता पहिल्यांदा पॉडकास्ट आहे तुझ्या पॉडकास्ट आहे, खूप खूप शुभेच्छा. ऍक्च्युली म्हणजे आता दिसते मी आहे, बट मागे एक पूर्ण टीम आहे जी काम करते, लाईक एंटायर टीम. येस, कॅमेरा टीम, आमचे हेड किंवा प्रशांत दादा, एव्हरीबडी. आणि जेव्हा ही आयडिया मी एक विचार केला तेव्हा एक छोटीशी आयडिया होती, पण ती एक्झिक्यूट करत इथपर्यंत आली. त्यामध्ये या सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात आहे, आणि ते अधिक अजून वाढू दे, अजून जास्त वाढू दे, थँक्यू सो मच. लोकांपर्यंत पोहोचू दे. मी पुन्हा एकदा देईन. नक्की 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 आपण पुढच्या अजून गप्पा करूया. तोपर्यंत नवीन गप्पा अजून येस येस येस, कारण पॉडकास्ट हा लिमिटेड आहे ना, आम्ही खूप बोलतो त्यामुळे. सो तुम्हाला आजचा हा पॉडकास्ट कसा वाटला ते मला नक्की सांगा, आणि पुढे तुम्हाला कोणत्या सेलेब्ला बघायचं ते पण सांगा. तोपर्यंत चॅनलला लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. तू पण बोल. येस प्लीज, हा चॅनल नक्की बघा, सगळे इंटरव्ह्यूज बघा, कारण वीणाने विचारलेले प्रश्न सुद्धा मला फार छान वाटले. त्यांची उत्तर देताना उगाच काहीतरी विचारलं, हे सर्वात महत्वाचं. कारण आम्हाला सुद्धा इंटरव्ह्यू देताना आम्हाला उत्साह आला पाहिजे की आम्ही सुद्धा मनातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला सुद्धा मोकळ्या करणं अशा वाटतात, जी इथे आज घडली. तर अशा सगळ्या सेलिब्रिटीजच्या वीणा ज्या मुलाखती घेईल त्या नक्कीच तुम्हाला आवडतील. किंवा हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हा बेल आयकॉन. थँक्यू सो मच. हॅलो, तर आता तुम्ही माझा पॉडकास्ट पाहिला, तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, कारण हा माझा एक नवीन प्रयत्न आहे. यूट्यूबवर व्हिडिओज बनवतच होते मी, म्हणजे पर्सनल व्लॉग्स किंवा फूड व्लॉग्स. सो मी म्हणते की एक नवीन काहीतरी ट्राय करून बघूया, आणि म्हणून मी पॉडकास्ट सुरू केला आहे. सो प्लीज तुम्ही त्याला नक्की प्रतिसाद द्या, बघा, शेअर करा, आणि तुम्हाला कसा वाटला एपिसोड मला नक्की सांगा. ॲक्च्युली शूट करून आल्यानंतर ना मी खूप दमले, आणि आता गरम किती होतं तुम्हाला पण माहिती आहे. पण त्याला सोल्युशन काय आहे, आपण रेग्युलर फेस वॉश वापरतो, त्याने स्किन ड्राय होते. आणि जर तुम्ही नॉर्मली पण पाहिलं तर आपण सीझन वाईज फेस वॉश चेंज पण करतो, किंवा नवीन नवीन फेस पॅक्स ट्राय करतो, क्रीम्स ट्राय करतो. पण आता ह्या गरमीमध्ये कोणतीही क्रीम लावा तुम्ही, म्हणजे इवन सनस्क्रीन पण लावलं तर ते स्वेटमुळे खाली येतं सगळं. तर आणि गरमीमुळे काहीच सुचत नाही. पण माझ्याकडे एक असा फेस वॉश आहे ज्याच्यामुळे स्किन ड्राय नाही पडत, पूर्ण डस्ट निघून जातो स्किनमधून, आणि फेस ब्राईट दिसतो, ग्लोई दिसतो. अँड द फेस वॉश इज न्यूडचा चारकोल फेस वॉश. माझ्याकडे ना चारकोल फेस वॉश कधीच नव्हता, म्हणजे मी आत्तापर्यंत चारकोल फेस वॉश वापरलाच नाही आहे. जेव्हा मला ह्या ब्रँडने डिस्कवर करून दिलं की त्यांचं चारकोल फेस वॉश खूप छान आहे, मी म्हटलं ठीक आहे वापरून बघूया. अँड ट्रस्ट मी, इट इज वन ऑफ द बेस्ट फेस वॉश आय हॅव कम अक्रॉस. म्हणजे इतरही असतील ऑफकोर्स, पण हे सगळ्या स्किन टाईपला सूट होतं, आणि तुम्हाला फेस वॉश केल्यानंतर ना असा ग्लो इफेक्ट येतो, ड्राय नाही होत स्किन. कारण एक तर गरम इतकं होत आहे ना की आपण सनस्क्रीन लावलं तरी सनस्क्रीनमुळे पण इरिटेशन होते, घामामुळे सनस्क्रीन पूर्ण निघून जातं. आपण कंटिन्यू रुमाल वापरतो, त्यामुळे ते सनस्क्रीन लावलेलं आहे तेही निघून जातं. सो बेटर ऑप्शन आहे, तुम्ही हा चारकोल फेस वॉश वापरा, आणि मग त्याच्यावर सनस्क्रीन लावा, आणि 5 ते 10 मिनिटांनी घरातून बाहेर निघा, काहीच होणार नाही. इनफॅक्ट मी सांगू तुम्हाला, ह्याच्यामध्ये आहे ॲक्टिवेटेड चारकोल, लिकरिस अँड टी ट्री ऑइल. आता आपण हा फेस वॉश वापरून बघूया. आता मी हे लावणार आहे तुमच्यासमोर, आणि फेस वॉश करून तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही पण बघा, ह्याचा इफेक्ट खूप छान आहे, स्किन अजिबात ड्राय होत नाही. अँड आय थिंक विच इज अ विन विन सिच्युएशन. आणि याला एक खूप लाईट फ्रेग्रन्स आहे. इतकं शूट करून आल्यानंतर, उन्हातून घरी आल्यानंतर रिफ्रेशिंग काहीतरी हवं आहे. सो आय थिंक दिस इज द बेस्ट. मी ना ह्याच्या आधी भरपूर गोष्टी ऐकल्या, लाईक चारकोलचा फेस मास्क असतो, शीट मास्क असतो, किंवा ब्लॅकहेड रिमूव्हल असतं, पण मला चारकोल फेस वॉश हे कधीच माहिती नव्हतं. सो जेव्हा माझ्याकडे हे फेस वॉश आलं तेव्हा मी म्हटलं की मी वापरून बघेन आणि मग मी रिव्ह्यू देईन. आणि मी हे लास्ट 15 to 20 days यूज करते, आणि त्यानंतर मी तुम्हाला रिव्ह्यू देते. बिलीव्ह मी, इट इज वन ऑफ द बेस्ट फेस वॉश. रात्री पण, एक रात्री झोपायच्या आधी जेव्हा आपण आपलं नाईट रुटीन करतो त्याच्या आधी फेस वॉश करायचा छान चारकोल फेस वॉशने. न्यूडचं चारकोल फेस वॉश आहे बघा, बघू शकता. न्यूडचं डीप क्लेन्झिंग चारकोल फेस वॉश आहे. ह्या फेस वॉशने फेस वॉश करायचा आणि तुमचं नाईट रुटीन करून झोपायचं. ट्रस्ट मी, यू विल गेट गुड रिझल्ट्स.
आता मी जरा धुवून येते. जस्ट सी द इन्स्टंट रिझल्ट. बघा, जस्ट सी, है ना, स्किन शाईन करते. मी खूप दिवस हा फेस वॉश वापरते आणि माझा फेस अजिबात ड्राय वाटत नाही आहे मला. इनफॅक्ट त्याचे रिझल्ट्स खूप छान आहेत. चारकोलचे तसे पण खूप बेनिफिट्स असतात. सो तुम्ही पण वाट नका बघू. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर हा फेस वॉश अवेलेबल आहे आणि यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण आहे. तुम्ही तिकडे जा, ऑर्डर करा अँड एन्जॉय युअर समर्स. लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.